सांगली आणि समस्त लिंगायत बांधव सांगली आणि मिरज परिसर यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथं होत आहे। हा कार्यक्रम 8 जून ते 14 जून 2026 या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये होत आहे। मागच्या वर्षी हा जो कार्यक्रम झाला होता त्यावेळी जवळजवळ 2024 ला 1 लाखापेक्षा जास्त लिंगायत समाजाने त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती। तर ह्यावेळी याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम होईल अशी आशा आहे आणि अशा प्रकारे तयारी सगळी झालेली आहे आणि सर्व लिंगायत समाजाने आणि बांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणात करावा आणि एकत्र यावं असं आवाहन आम्ही या आमच्या मंडळाच्या कमिटीतर्फे सगळ्यांना करतोय आपल्या माध्यमातून। उत्तर कर्नाटकामधून जवळ विजापूर बागलकोट इथून प्रचंड संख्येनं आपले लिंगायत समाज जे आहे हा गोळा होतोय आणि गेल्या वेळेला जवळजवळ आमची आड्डपालखीचा जो कार्यक्रम झाला होता त्या आड्डपालखीला गेल्या वेळेस जवळजवळ 45 ते 50 हजार लोक त्या आड्डपालखीला सहभागी झाले होते। तर या वेळेलाही आम्ही ह्याचं नेटानं नियोजन केलेलं आहे। तरुण भारत स्टेडियमवरती पावसाळ्याचे दिवस जरी असले तरी यावेळेला खूप पाऊस कमी आहे आणि आम्ही त्या वॉटरप्रूफ डोमची व्यवस्था केलेली आहे। जे बाहेर गावून लोक येणार आहेत या लोकांची सकाळी नाश्त्यापासून सकाळचा चहा नाश्ता दुपारचं प्रसाद 4 वाजता चहा आणि संध्याकाळच्या वेळेला प्रसादाचं नियोजन असं पूर्ण 8 दिवसाचं जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये कुठलीही भाविक भक्त जे बाहेरून येतील त्यांना कोणतीही त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण प्रसादाची सगळी सोय केलेली आहे। आणि त्या तरुण भारत स्टेडियमवरती आपण पूर्णपणे शिवमय वातावरण तयार करण्यासाठी मुंबईहून आपण खास काही लोकांनाहून केदारनाथ मंदिर जे आहे ते मंदिराची प्रतिकृती जी आहे ते ॲज इट इज प्रतिकृती आपण केदारनाथ मंदिर तिथं भव्य उभा करणार आहे। त्यामुळे त्या तरुण भारत स्टेडियमवरती पूर्ण हा जो अधिक मास आहे अधिक मासामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे। त्या महत्त्वामुळे आपण तिथं पूर्ण शिवमय वातावरण तयार व्हावं त्यासाठी आपण तिथं जेवढं हे करता येईल सगळे प्रयत्न करून आपण छान वातावरण तयार करणार आहोत। तर या कार्यक्रमाचं सर्वच समाजाचे हिंदू समाजामध्ये जे शिवाला मानतात किंवा हे जे सर्व लोकांनी सर्व जाती धर्मातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला सगळेजण हजर राहावे तेवढी आमची मंडळाकडून सगळ्यांना विनंती आहे। धन्यवाद। सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहं सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां ब्रह्मचारिणीं शम्भो प्रणमामि परांशी। प्रथमतः जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या दिवचरणी साष्टांग नमस्कार प्रणिपात करून बसवादी प्रमुख या सर्व शिवशरणांना या ठिकाणी हृदयमंत्र स्मरण करून सांगलीमध्ये होणाऱ्या अधिक मासाच्या निमित्तानं विश्वशांतीसाठी महाचंडी याग शिवकथा श्री श्री 1000 केदारनाथ जगद्गुरूंचे आशीर्वचन अड्डपालखी सोहळा आणि या कार्यक्रमाचे विशेष महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे अय्याचार्य शिवदीक्षा विधी संस्कार। हा कार्यक्रम भोजन हिताय भोजन सुखाय म्हणजे सर्व लोकांच्या कल्याणासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी वीरशैव लिंगायत बांधवांनी नियोजन केलेलं आहे। हा कार्यक्रम केवळ एका कोणत्याही विशिष्ट अशा धर्माचा नसून हा सर्व मानव धर्माचा हा कार्यक्रम आहे। कारण आपल्या आचार्यांनी आपल्याला एक शुभ संदेश दिलेला आहे तो म्हणजे आपला उद्धार व्हायचा असेल तर मानव धर्माचा विजय असतो। जोपर्यंत मानव धर्माचा विजय होत नाही म्हणजे मनुष्यामध्ये मनुष्यत्व हा जो धर्म आहे हा धर्म जागा होत नाही तोपर्यंत या विश्वाला शांती मिळत नसते। म्हणजे मानव धर्माचाच विजय व्हायला पाहिजे आणि ते व्हायचं असेल तर धर्मानेच विश्वाला शांती मिळते। या विश्वाला खरोखर शांती जर पाहिजे असेल तर केवळ धर्म हाच देत असतो आणि म्हणून या न्यायानंच आपल्या सांगलीचे सर्व वीरशैव लिंगायत बांधव शिवबसव कला क्रीडा संस्थेच्या मार्फत तुम्हाला सर्वांना माहीत असेल की 2024 सालामध्ये असाच भव्य दिवसाचा कार्यक्रम सर्वांच्या हितासाठी घेतलेला होता आणि खरोखरच या कमिटीनं जे परिश्रम घेतले होते त्याला सर्व
धर्मी लोक त्या ठिकाणी सहकार्य केले होते आणि त्याला आव्हान देखील स्वीकारले होते. आणि केवळ हा एकच उद्देश आहे की या निमित्तानं हा सर्वजण एकत्र यायला पाहिजे आणि आपापल्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. कारण वीरशैव लिंगायत धर्मामध्ये 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मनमथ माऊली ही फार मोठी तुम्हाला ते संत होऊन गेले आणि त्यांनी सांगत असताना आपल्याला एक सांगितलं की या जगामध्ये जर कल्याण व्हायचं असेल तर केवळ आणि केवळ तुम्हाला सांगतो प्रत्येक धर्माचं उद्धार या ठिकाणी व्हायला पाहिजे. अधर्माची सीग निमे सहजे धर्मोदी, म्हणजे इथं कुठल्याही धर्माचं नाव घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्या संतांनी. म्हणजे ज्या मध्ये तरुण भारत स्थितीमध्ये हा जो भव्य दिव्य अधिक मासाच्या निमित्तानं, कारण अधिक मास हा आपल्यामध्ये मासही म्हटलं जातं. पुरुषोत्तम मास म्हणजे जसं भगवंत राम आणि तसं वागायचं असेल त्याला दुसरं नाव आहे मलमास. मल म्हणजे अस्वच्छ, मलमास म्हणजे या मलमासामध्ये